तर आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपल्याला उपवासाचे नेहमीच काही ना काही वेगवेगळे पदार्थ खायचे असतात. त्यातच हा एक गोड पदार्थ आहे. आणि हे रताळ्याचे जे गुलाबजाम आहे ना, हे इतके छान होतात, इतके मस्त होतात ना. तुम्ही एकदा करून ठेवले ना, अगदी 4-5 दिवस पुरतील, इतके छान होतात. हे बघा, जाळी वगैरे किती छान आलेली आणि बिघडण्याचे कुठलेही चान्सेस नाहीये. एकदम मस्त आणि एकदम छान झालेले आहेत बघा, बघू शकतात. नेहमीच तेच गोड गोड पदार्थ करण्यापेक्षा हा नवीन आगळा वेगळा जो पदार्थ आहे रताळ्याचे गुलाबजाम, ते बघूया आपण आज कसे करायचे आहे. पण तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील. बघा, तर कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी रताळं घेतलेले आहे बघा. आता हे 4 ते 5 मी रताळं इथे घेतलेले आहे. आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. मस्त कुकरच्या डब्यामध्ये आता हे टाकलेले आहे. आता आतमध्ये कुकरचं पाणी टाकायचं आहे आपल्याला, हा डबा ठेवायचा आहे. पण मात्र एक लक्षात ठेवा की त्या रताळ्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. कुकरमध्येच पाणी घालायचंय, डब्यामध्ये पाणी घालायचं नाही. नाहीतर काय होतं की मग त्याला पाणी सुटतं आणि मग ते जास्त पातळ होण्याची शक्यता असते. आता हे 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये माझे हे रताळे जे आहे मी कुकरला शिट्ट्या देऊन काढून घेतलेले आहे आणि मस्त शिजलेले आहे बघा. आणि अगदी मऊसूत शिजलेले आहे. आपल्याला असे शिजले पाहिजे बघा, अजिबात कच्चे नको राहायला. आणि याच्या वरचे सगळ्यांची सालं मी आता हे काढून घेत आहे. आणि हे बॉईल झाल्यामुळे काय होतं ना की त्याच्यामध्ये सालं जे आहे हे पटकन निघण्यास मदत होते. तर मी आता हे सगळे वरचे सालं काढून घेणार आहे बघा. आता ते काढून झालेले आहे. आता एका किसणीने आपल्याला हे किसून घ्यायचे आहे, म्हणजे अजिबात कुठे राहायला नको. अगदी मऊसूत अगदी किसलं गेलं पाहिजे बघा. किसतानाच लक्षात येतं आपल्या की त्याच्यामध्ये अजिबात पाणी नको राहायला. कारण आपण आता यामध्ये मिल्क पावडर जी मिक्स करणार आहोत ना, ती जर आपल्याला मिक्स करायची आहे तर यामध्ये पाणी नको राहिला, नाही तर मग जास्तीत जास्त आपल्याला मिल्क पावडरचा वापर करावा लागतो बघा. हे मस्त झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला फक्त बाइंडिंगसाठी मिल्क पावडर घालायची आहे, थोडी थोडी घालायची आहे. आणि एकदा आपला हा जो गोळा तयार झाला की मग नंतर मिल्क पावडर घालायची नाही. त्याच्यामुळे मिल्क पावडर किती घ्यायचं याचं मेजरमेंट मी सांगू शकणार नाही. तर तुमच्यावर ते म्हणजे डिपेंड आहे, त्या रताळ्यावर डिपेंड आहे. आणि यामध्ये अगदी 1 चमचा आपल्याला फक्त बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे, म्हणजे त्याने काय होईल ना की आपले जे गुलाबजाम आहे ना ते एकदम मस्त असे सॉफ्ट आणि एकदम छान अगदी फुगतील ते. तर आता हे सगळं मिल्क पावडर मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे बघा. आणि थोड्या वेळाने लगेच ते सेट पण होतं बघा. आणि हाताला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे, कारण थोडं चिकट असतं हे. आणि अशा प्रकारे आपल्याला हे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. आणि इतके सहज आणि इतके छान होतात हे. आणि याला कुठे क्रॅकच पडत नाही. जसं इतर आपल्या गुलाबजामला आपल्याला चेक करावं लागतं की क्रॅक पडतं की काय म्हणून, पण याला अजिबातच कुठं क्रॅक पडत नाही बघा. किती छान झालेले आहेत. तर आता इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि तेल देखील गरम करून घेतलेलं आहे यावर बघा. तेल खूप पण गरम नकोय आणि आपल्याला स्लो गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे बघा. आता एक एक करून आपल्याला यामध्ये सोडत जायचं आहे हे. आणि याला त्याच्यानंतर अजिबात टच करायचं नाही, कारण आता हे खाली गेलेले आहे आणि हळूहळू मग आपल्याला ते वरती येतील बघा. एकदम सुंदर आणि एकदम छान तळले जातात स्लो गॅसवर एकदम. आणि त्यानंतर फक्त आपल्याला तेलामध्ये आपल्याला जो चमचा आहे ना तो हलवत राहायचा आहे बघा. किती छान, अगदी कलर किती सुंदर. तुम्हाला जी कलर कसा हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही हे तळून घेऊ शकतात. तर हलक्या हाताने, नाजूक हाताने आपल्याला हे हँडल करायचं आहे, कारण हे खूप नाजूक असतात बघा. कलर किती सुंदर आलेला आहे, पाहू शकता ना तुम्ही एकदम. आणि एक पण फुटला नाही, काही नाही, काही नाही. एकदम मस्त गोल गरगरीत आपले हे गुलाबजाम हे तळून निघतायत बघा. आता हे मी काढून घेणार आहे एका ह्याच्यात. याच्यातलं पूर्ण तेल निथळू द्यायचं आहे आणि हे गुलाबजाम काढून घ्यायचे आहे बघा. एकदम मस्त झाले आहेत ना, अजिबात तुटले नाही, फुटले नाही. ते ह्या प्रकारे. आणि हे रताळ्याचे गुलाबजाम आहे ना अगदी बिनधास्त करा, बिनधास्त. अजिबात कुठेच आपल्याला मिस्टेक होत नाही किंवा कुठे बिघडण्याची सुद्धा शक्यता राहत नाही. 100% तुम्हाला हे गुलाबजाम एकदम छान तयार मिळतील. अगदी नवीन जरी असाल ना तरी एकदम सहजरित्या तुम्ही हे करू शकता, इतके छान होतात. तर हे बघा, आता मी हे सगळे गुलाबजाम हे असे करून घेतलेले आहे. किती छान दिसत आहेत आणि हँडलिंग पण खूप छान होतं याच्याने
आता आपल्याला याचा जो पाक आहे तो तयार करायचा आहे. पाक म्हणजे काय, आता मला जसं मी हे माप घेतलेलं आहे की माझे जे रताळे किसून मी जितके वाटी भरले तितके वाटी मी साखर घेणार आहे. तर मी 2 ते 2.5 वाटी माझं रताळ्याचे जे किस आहे ते भरलेलं आहे. त्यामुळे मी साखर देखील 2 वाट्या घेतलेली आहे आणि त्यामध्ये 4 वाट्या पाणी घातलेलं आहे. म्हणजे काय आहे ना, आपल्याला काही पाक वगैरे करायचा नाही, अगदी गुलाबजामला जसं आपल्याला साखरेचं जे शुगर सिरप लागतं ना, ते तसंच करायचं आहे. आणि यामध्येच मी वेलची जी आहे ती ठेचून टाकलेली आहे 2-4. तुम्हाला आवडत असेल तर टाका, अगदी नाही टाकलं तरी चालेल, पण खूप छान स्वाद येतो. बघा इथे हे सगळे तळून झालेले आहे आणि आपला हा जो पाक आहे म्हणजे शुगर सिरप आहे हे पण तयार आहे. आणि हे गरमच पाहिजे, पण खूप गरम नकोय, कोमटपेक्षा थोडं जास्त गरम पाहिजे आहे. बघा, आणि चेक करताना फक्त ना बोटावर घ्यायचं, अगदी बोट फक्त मधासारखे थोडेसे हाताला चिटकले पाहिजे, त्याच्यापेक्षा पण कमी. कारण हा जर पाक घट्ट तर आपले गुलाबजाम हे रस पिणार नाही, त्यामुळे असा पातळच पाहिजे आहे आपल्याला. आता हा जो आहे तो तयार आहे आणि आपल्याला अगदी थोडंसं गार करून घ्यायचं आहे याला. बघा, आता मी याला थोडंसं गार करून घेते आहे आणि असं एक एक करून आपल्याला यामध्ये गुलाबजाम सोडायचे आहे. बघा, आधी टाकल्यावरती अगदी तरंगणार आहे, कारण ते इतके हलके आणि इतके सुंदर झालेले आहे ना की हाताळायला पण खूप मज्जा वाटते. मी हे तयार केले त्याच्यामुळे मला ही फिलिंग येते जास्त. तुम्ही तयार कराल तेव्हा तुम्हाला पण ही फिलिंग येईल. बघा किती मस्त. आणि जसजसे हे गुलाबजाम आपले रस पितील ना तसतसे हे खाली जातील, अगदी नेहमीच आपल्या गुलाबजाम सारखे. पण हे अजिबात बिघडण्याची शक्यताच नाहीये, इतके छान होतात बघा किती, आणि दिसायला पण किती सुंदर होत. तर तुम्ही अगदी, तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही नक्की करा. आता महाशिवरात्री पण येते आणि उपवासासाठी काहीतरी गोड पाहिजे म्हणून तुम्ही, आणि रताळे सुद्धा मार्केटमध्ये भरपूर आलेले आहे, तर तुम्ही एकदा रताळ्यापासून असे गुलाबजाम नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडतील. पहा किती छान. मी तुम्हाला एक कट करून देखील दाखवते आहे. पहा, असे मी बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. बघा किती सुंदर दिसतात ना, अगदी रश्श्यात ते भिजलेले आहे. पहा एकदम सहज असे कट होतात. आणि बघा ना, त्याला जाळी पण पहा किती सुंदर आलेली आहे. आणि जितके छान दिसतात ना तितके इतके खाण्यासाठी मस्त वाटतात. असं कोणी म्हणणारच नाही की ही रताळ्यापासून गुलाबजाम केलेले. अगदी कोणाला जर सांगितलं नाही ना तोपर्यंत त्याला वाटणारच नाही. इतके आपल्या नेहमीच्या गुलाबजाम सारखे आणि त्याच्यापेक्षाही खूप छान लागतात. एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.